हाय नमस्कार. तर विषय काय झालता, बायका आलत्या. काय करता ताई, काय करता, बसलेत तिकडे. त्यांना म्हणलं कालवा करू नका, म्हणलं मी हेडे शूट करते. आता त्या आहेत म्हणल्यावर मला काही जास्त बोलता येई नाही, कारण त्या माझ्या तोंडाकडे बघितल्यावर मी काय बनवायचं. तर मी ती स्टॉप केला, म्हणलं चला दुसरा बनवावा. त्या म्हणल्या तुम्ही कसं बनवता ते आम्हाला पण बघायचं आहे. अशा माझ्यासमोर कोण असल्यानं मला बोलता जास्त येत नाही. तर आपल्याला त्या पनवेलच्या ताईनं 2,500 रुपये पाठवलेले ना का नाही, तर त्या ताईनं कॉल केला. मला कॉल केला तर एवढंच नाहीत की बानूसाठी सुद्धा त्यांनी भरपूर अशा गोष्टी घेतल्यात आणि केल्यात आणि करतात. म्हणजे कोण कोणासाठी एवढं करत नाही, पण खरंच माझी बहीण, मी देवाकडे अशी प्रार्थना करते की माझ्या आयुष्यात मी म्हणतात ना, मला हीच बहीण भेटावा, मला तीच बहीण भेटावा, अशी मी देवाकडे प्रार्थना करते. माझं आयुष्य माझ्या बहिणीला लागू दे, हेच देवापाशी प्रार्थना आहे. कारण माझी बहिणीने माझ्यासाठी एवढ्या सुखात दुखात लय सहभाग केला आहे. आणि खरंच लय म्हणजे कोणत्या गोष्टीचं काही झालं तर लगेच सांग म्हणतात. तर कूलर आणायचं होतं का नाही, तर त्या ताईने एवढी बानूची काळजी करतात. तर म्हणल्या ताई ते कूलरचं राहू दे, मी तुला पाठवीन वाटलंच तर, पण आधी बानूच्या दवाखान्याचं बघा, बानूला दवाखान्यात घेऊन जा. तर हो, बानूला दवाखान्यात नेणार आहे. कधी सोमवारी बानूला दवाखान्यात नेणार आहे. आता तुम्ही म्हणसान की हेडो शूट का नाही केलं. मला बानू असल्यावर हेडो शूट करता येत नाही. मला बानू असल्यावर कोणत्याच गोष्टीच हालचाल करता येत नाही, कारण बानू आता बारकी नाही. आपण हेड्याच्या नादात लेकराचं दुर्लक्ष हातातनं सटकलं फिटकलं तर काय करायचं, केवढ्यात पडणार. म्हणून मी ह्या गोष्टी कधीच करत नाही. आणि हेड्यासाठी तर बिलकुलच नाही. मला 4 पैसे हेड्याच्या माध्यमातून भेटतात, पण आता भेटत नाहीत. आणि ह्या गोष्टीसाठी मी करत नाही. मला 4 माणसं माझ्या बानूची काळजी करावं, माझ्या बानूला मामा काकी मावशी सगळं भेटावा, म्हणून ह्या तुमच्यासाठी माझा प्रयत्न आहे. तुम्हाला हे दाखवण्याचा माझं काय चाललं आहे आयुष्यात, माझी लेकरं कशी आहेत. कारण माझ्या लेकराला मीच आहे. आहेत 2 आजी आजोबा आहेत. कसं असतं माहिती आहे का, आपण दुसऱ्याचा निंदा करतो का नाही, मग आपण दुसऱ्याची निंदा कधीच करायची नाही. देव आपलं सुद्धा चांगलं करतो. आता मी पण कष्ट करूनच खाते का नाही, पण कष्टाला जी मजा आहे ते आयत्या खाण्यात मजा नाही. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की आता बरेच जणांचे हेडे बंद झालेले आहेत. यूट्यूबने पगार भरपूर जणांचे बंद केले, पण माझा एवढा मोठा प्रॉब्लेम झालता तरी पण मला दुःख झालतं. पण मी एवढी खचली नाही, कारण मला 2 हात 2 पाय दिले देवाने. म्हणलं मी कष्ट करणार, माझ्यात एवढी ताकद आहे. जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत मी त्या गोष्टी करणार आणि लेकरांना कष्ट करून आईबापाला कष्ट करून खायला घालणार. कारण यूट्यूबच असं जलंभर नाही की त्याच्यावर आपण कमाई करावं खात बसावं, आहे की नाही. आता बरेच जणांचे हेडव मी बघत असते, बरेच जणांचे हेडव बंद झाले. कारण यूट्यूबनेच हेडव तर पडतात, आयडिया बंद नाहीत झालेले, पण जे आपण हेडव करतो त्याचे 4 पैसे येतात, कारण तेच यूट्यूबने बंद करून टाकलं. आता काय कशामुळं मला काही जास्त माहीत नाही, कारण बरेच जणांचे हेडव येणार. माझे 2 का 3 जण आहेत हेडव बघतात. मग त्यांनी मला फोन करून विचारलं, ताई तुझं असं झालं आहे का, कारण माझं अजून मॉनिटायझरच झालेलं नाही. माझं 4 मिलियन काय म्हणतात ना ते वॉच टाईम झालेलं आहे. 4 काय म्हणतात ना ते सगळं झालेलं आहे माझं. कारण माझा मावस भाऊ आहे शिरशिंगला, तो मला म्हणला, अगं म्हणला ये इकडं, म्हणला मी कधी पण तुझं चांगलं करून देतो, म्हणला मला सगळं येतं यूट्यूबमधलं. मग आता त्याच्याकडं मला जायचं आहे, पण ती शिरशिंग आडमार्गे आहे माझी मावशी, आणि मस्त इथं येतोय कामाला, पण आता तिकडं कसं जावं. आता माझा सीजन बंद झाला ना तेव्हाच मी जाणार त्याच्याकडं, आणि जुन्या ID पण बघून घेणार आहे. आणि ही जी नवीन ID आहे का नाही, ज्योती भालेराव 1414, ते पण
बघून घेणार आहे आणि ते सगळं क्लिअर करणार आणि 4 पैसे मी गोळा करणार आणि बानूच्या इलाजासाठी चालू करणार. आता बानूला हाडाच्या दवाखान्यात न्यायचं आहे. बानूची पाठ बरेचपैकी सुजलेले आहे, तुम्ही तर बघितलेले. पण त्या ताईनं कूलर घेऊ नको म्हणल्या, मी स्वतः पाठवते, पण बानूला पहिले दवाखान्यात घेऊन जात आहे. कारण एवढ्या गोष्टी त्या ताईंनं केल्यात माझ्यासाठी की मी काही बोलू शकत नाही. म्हणजे त्या शब्दावर माझे शब्दच फुटत नाहीत. कारण 4 दिवस झालं मी हेडो आधीचे टाकते पोस्ट केलेले, कारण मी बानूच्या टेन्शनमध्ये होते. हे हेडो काढल्यापासून कारण मी तुम्हाला दाखवत नाही का, चेहऱ्यावर हसू मला दाखवण्यासाठी असतं, पण मनामध्ये दुःख असतं. पण माझी बारकी बहीण आहे का नाही, माझं दुःखासुखा सगळे साथ देते. आणि म्हणून बानूला सोमवारी दवाखान्यामध्ये न्यायचं आहे. तर दवाखान्यामध्ये पाठीचा एक्सरा काढून काय प्रॉब्लेम झाला आहे हे मी तुम्हाला नक्कीच दाखवणार. जमलं तर दाखवणार आहे, नाहीतर मी दाखवणार नाही. कारण मी बानूला घेतलं की मला शूटिंग काढता येत नाही आणि दवाखाना जास्त महत्त्वाचा आहे. लेकरापेक्षा दवाखाना जास्त महत्त्वाचा आहे. म्हणून का नाही मी लेकरालाच बघणार आधी आणि मग त्या गोष्टी करणार. तर कुणाकुणाला माझं योग्य वाटतं आहे, कुणाकुणाला नाही हे मला माहीत नाही. पण जे मला योग्य वाटतं मी ते करते आणि आई लेकरांसाठी काय पण करते. माझ्या हेड्यासाठी मी माझ्या लेकरांचं नुकसान करणार नाही, बरोबर आहे का नाही. आणि पुन्हा एकदा पनवेलच्या ताईंना भरभरून असं प्रेम द्या, शुभेच्छा द्या, थँक्यू द्या. कारण त्या ताई आपल्याला बांधण्यासाठी भरपूर काय अशा गोष्टी करतात. तर चला, व्हिडिओ आवडला असलं तर नक्कीच लाईक करा. कारण मला जास्त बोलता येईना. बसल्यात त्या माझ्याकडे बघतात, गप्प तर बसल्यात, पण मी त्यांना दाखवू शकत नाही. ते म्हणून आम्हाला नो खेचो, आम्हाला मन नो खेचो असं काहीतरी बोलतात ती. तर चला, व्हिडिओ आवडला असं नक्कीच लाईक करा. आणि कुणाच्या इकडे दवाखाना चांगला असेल तर प्लीज सांगा. कारण मी बानूचा इलाज लवकरच मला चालू करायचा आहे आणि सोमवारी बानूला दवाखान्यात मी घेऊन जाणारच आहे. तर आपल्या पनवेलच्या ताईंना पुन्हा एकदा थँक्यू ताई, तुम्ही बानूची एवढी काळजी करता. माझं मन भरून येतं आहे, मी सांगू शकत नाही शब्दात. तर चला, बाय.